स्वामी म्हणतात, जे अनन्य भावाने माझी साधना करेन, नामस्मरण करेन, त्यांच्या अंतर्मनात मी राहीन व त्याची साथ कधीही सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे वरदान ते तुम्हाला देतील. तर पहा, येत्या 10 तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यामुळे सर्वजण 21 दिवसाची सेवाही करत आहेत. तर पहा, बरेच जणांना स्वामी सेवा करण्यासाठी नोकरीला जावं लागते किंवा काही ठिकाणी कामानिमित्त जावं लागते. त्यामुळे त्यांच्याकडने अशी सेवा होत नाही किंवा घरामध्ये खूप अडचणी असतात व त्या काही कामानिमित्त बाहेर जावे लागते किंवा घरात लहान मुलं आहेत, त्यांनी 21 दिवसाची सेवा कशी करावी. तर पहा, ही सेवा केल्यानंतर तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल. आपल्याला असं वाटतं की ही सेवा केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील का. तर पहा, तुम्ही खरं तर एकच गोष्ट लक्षात तुमच्या ठेवावी. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये इतके दुःख येतात, ते सहन करावे लागतात. त्या दुःखाला सामोरे सुद्धा आपल्याला जावे लागते. खरंच आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच स्वामी आहेत का, आपल्या जीवनामध्ये आपली साथ कोणी देईल का. आपल्या घरातील व्यक्ती आपल्याबरोबर साथ देत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्या साथ राहावं व कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सोडून न जावं. कोणतीही गोष्ट असो, आपल्याला नेहमी साथ द्यावी. त्यावेळेस आपण एकटे संकटात पडतो, आपल्याला कोणीही साथ देत नाही. त्यावेळी स्वामीच असे एकमेव मार्ग असतो. तो स्वामींना हात पकडा, स्वामींची सेवा करायला लागा, नामस्मरण करायला लागा. स्वामी तुमचे हात कधीही सोडणार नाही. तुमचा इतका जवळचा माणूस तुमचा हात सोडायला जेव्हा लागतो, तेव्हा स्वामी तुमचे हात कधीही सोडणार नाहीत. तर पहा, जेव्हा आपण नामस्मरण कीर्तन करायला सुरुवात करतो, त्यावेळेस इतके संकट येतात. त्यावेळेस स्वामी आपल्याला अनुभव घ्यायला लावतात की खरंच मी जे तुला अनुभव दिला आहे, जी प्रचिती घडून दिलेली आहे, त्या प्रचितीमध्ये किंवा अनुभवामध्ये तू उतरशील का तू माझी तिथे साथ सोडून देशील. त्यासाठी स्वामी अनुभव घेत राहतात की जेव्हा तुम्ही नामस्मरण कीर्तन भजन किंवा स्वामींचे गुरुचरित्राचे वाचन जेव्हा करता, त्यावेळेस इतका अनुभव येतो की इतके संकट त्या वेळेस येतात, जी इकडून तिकडून पूर्ण संकट आपल्याला घेरले जाते. पैसा नसतो, पैसा घरातून निघून जातो. सतत मुले किरकिर करायला लागतात, पती वादविवाद करायला लागतात, असे घटना आपल्यासोबत घडायला लागतात. तर त्या जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचे वाचन किंवा तारक मंत्र किंवा 11 माळींचा जप जेव्हा करता, त्यावेळेसच का घडते. तर पहा, स्वामी आपली अनुभव घेत असतात. स्वामी म्हणतात, मी जेव्हा यांना वाचन करण्यासाठी मी इतके प्रयत्न केले आहे, त्या प्रयत्नात तो उतरलाय का. खरंच असे स्वामी म्हणतात की मी तुला संकटाचा रस्ता दाखवेन. फक्त स्वामी म्हणतात की मी तुला रस्ता दाखवेन व तुला कोणत्या रस्त्यानं जायचं आहे ते तू ठरव, योग्य रस्ता मी नेहमी दाखवेन, असे स्वामी म्हणतात. तर पहा, आपल्या घरामध्ये आपण आईला किती वाकडे तिकडे बोलले तरी आपली आई जी असते ती आपल्याला नेहमी सांभाळून घेते व कधीही उलटे बोलत नाही. उलटे जरी बोलायला लागले तर कधीही समजून घेते. त्याचप्रमाणे स्वामींना तुम्ही कशीही सेवा करा, कशाही पद्धतीने सेवा करा, नाव घ्या, नामस्मरण घ्या, तरीही स्वामी तुमची कधीही साथ सोडणार नाहीत. तर पहा, तुमच्या भविष्यामध्ये जे आहे व स्वामींना वाटेल की एवढेच स्वामी जेवढंच देतात, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढेच तुम्हाला आशीर्वाद देतात. तर पहा, स्वामी समर्थ प्रगट दिनापर्यंत कोणती सेवा करायची आहे ते आपण बघूयात. तर पहा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असं लिहायला विसरू नका. तर पहा, या सेवेमध्ये तुम्हाला अशा 3 सेवा करायला मी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तर पहा, तुम्हाला कोणती सेवा सोपी वाटेल किंवा योग्य पद्धतीने वाटेल की मला हा वेळ योग्य आहे, या वेळेत मी एवढी पूजा करू शकते, तर अशा पद्धतीची सेवा तुम्ही करू शकता. तर पहा, त्यातील पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र मराठी सारामृत. तर हे पहा, 3 अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत. तर पहा, प्रत्येकजण 9 गुरुवारची सुरुवात देखील केलेली आहे. प्रत्येक जणाला 9 गुरुवार करणे शक्य होते, तर तुम्ही 3 अध्याय वाचन केले तरीही चालेल. आणि पहा, श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे हे 3 अध्याय वाचल्यानंतर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कारण हा माझा अनुभव आहे. मी हे स्वतः 3 अध्याय वाचन केलेले आहेत, म्हणून माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर पहा, पहिला जो अध्याय आहे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा, तो पहिला अध्याय असतो, तो आपल्या भूतकाळासाठी असतो.
दुसरा जो अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा जो अध्याय असतो तो आपल्या भविष्य काळासाठी असतो. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे 3 अध्याय आपल्याला वाचन करावे लागतील किंवा रोज तुम्ही 1 ते 21 पर्यंत पूर्ण अध्याय वाचन तुम्ही करू शकता. तर पहा, ही जी सेवा तुम्ही करत आहात यांच्यासाठी पूजा कशी मांडायची आहे किंवा कशी मांडावी किंवा पूजा मांडण्याची गरज आहे का? तर पहा, तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटोसमोर फक्त फुले वाहायचे आहेत, खडीसाखर तुम्हाला ठेवायची आहे, नारळ ठेवायचा आहे आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. पहा, ज्यांच्याकडे शक्य होत असेल तुपाचा दिवा लावणे त्यांनी तुपाचा दिवा लावावा. ज्याच्याकडून शक्य होत नसेल त्यांनी साधा दिवा लावला तरीही चालेल. पहा, संध्याकाळची किंवा सकाळची एकच वेळ निश्चित ठेवावी. त्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, स्वामींच्या पुढे बसायचं आहे, 3 अध्याय वाचन करायचे आहेत. आणि पहा, यातील दुसरी सेवा आहे ते म्हणजे नामस्मरण. तर पहा, नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे हे सर्वांना माहीत आहे. तर पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळीचा जप आपल्याला करायचा आहे. तर पहा, तुमच्याच्याने जर शक्य होत नसेल बसून जप करणे तर तुम्ही स्वयंपाक करत असता किंवा चालता फिरताना किंवा बसताना तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता. दिवसभरात कितीही वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता. तर पहा, काही जणांना असं वाटते की मी उठता बसता स्वामी नाम जप केले तर माझी इच्छा पूर्ण होईल का? तर पहा, स्वामी असं म्हणतात, तुम्ही कधीही माझं नाव घ्या, मी नेहमी तुमच्या पाठीशी राहील. तर पहा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण कशाही पद्धतीने केले तरीही तुमची मनातील इच्छा लवकर पूर्ण होते. तर पहा, शेतामध्ये जेव्हा बी टाकले जाते ते कोणत्या दिशेने निघेल हे आपल्याला माहीत राहत नाही. त्याच पद्धतीने तुम्ही नामस्मरण कोणत्याही पद्धतीने करा तरीही तुम्हाला त्याची प्रचिती व अनुभव यायला लागतील. किंवा स्वामी असं सुद्धा म्हणत नाहीत की सर्व कामं सोडून तुम्ही माझेच नामस्मरण करत राहा. तर पहा, घरातील सर्वजणांना काम भरपूर असते, वेळसुद्धा मिळत नाही आणि काम केल्याशिवाय कोणालाही पैसा दिसू लागत नाही किंवा कोणताही पर्याय निवडता येत नाही. तर पहा, काम करता करता जर स्वामी नामस्मरण जर आपण केले तर आपल्याला नक्कीच इच्छित ते फळ मिळेल. तर पहा, स्वामी नाम जप यामध्ये इतकी शक्ती आहे की जसा जसा जप वाढू लागतो तसा तसा घर नसेल तर तुमची जागा व्हायला लागेल, जागा झाल्यानंतर तुम्ही स्वतः घर बांधाल, त्यामध्ये सुद्धा तुमची प्रगती व्हायला लागेल. पहा, जसा जसा नामस्मरण मंत्र वाढू लागतो तर पहा, तुमच्या घरामध्ये जसा जसा जप वाढायला लागेल तसा तसा तुम्हाला प्रचिती यायला लागेल आणि 6 लाख जप झाल्यानंतर ही प्रचिती तुम्हाला यायला लागेल आणि त्यानंतर पहा, तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागेल. आर्थिकदृष्ट्या तुमच्या घरामध्ये सुख दुःख असेल, या जपाने तुमचे पैशाचे मार्ग देखील सुटतील आणि मुख्य म्हणजे संततीविषयी असेल, पुत्रप्राप्ती होत नसेल ती सुद्धा संकट मिटून जाते. तुमच्या घरातील जे मोठे मुले असतील, लहान मुले असतील, चिडचिडपणा करत असेल त्यामध्ये सुधारणा व्हायला लागतात. त्याचप्रमाणे पुढील कोणते काम होत असेल किंवा कोणत्या घटना तुमच्यासोबत घडणार असेल तर त्या तुम्हाला माहीत व्हायला लागतात. त्याचबरोबर सज्जनांचा तुम्हाला धार्मिकदृष्ट्या सहवास लाभेल आणि धार्मिक ग्रंथाचे वाचन तुम्हाला घडतील. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावर दैविक तेज देखील दिसायला लागेल. म्हणून हा नामस्मरण जप तुम्ही नक्की करा, लकी प्रचिती तुम्हाला यायला लागेल. तर पहा, तिसरी सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र. तर पहा, तुम्ही हा तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे, आसनावर तुम्हाला बसायचं आहे, एक ग्लास तुम्हाला भरून घ्यायचा आहे, ग्लासवर तुम्हाला हात ठेवायचा आहे, पुस्तक समोर घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र याचं पठण करायचं आहे. आणि पहा, तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. स्वामी म्हणतात, जो माझी अनन्यभावाने साधना व नामस्मरण करेल त्याची इच्छा लवकर पूर्ण करेल आणि त्याच्या जीवनामध्ये जर कोणत्याही अडचणी आल्या तर त्या अडचणींना सामोरे मी जाईन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, विश्वास कधी डगमगू देऊ नका असे स्वामी आपल्याला म्हणत असतात. म्हणून तुम्ही कधीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.